रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीचं स्मरण करत तुम्हा सगळ्यांचं आजच्या प्रसन्न सकाळी अवघा रंग एक झाला या आपल्या आवडत्या भजन मालिकेमध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. माऊली, आपण ज्या परिस्थितीत राहतो, ज्यांच्या सहवासात राहतो, त्या सर्वांचा परिणाम आपल्या जीवनावर हा होतच असतो. जशी आपली संगत असेल तशी आपली जडणघडण होत असते. म्हणजे संगत जशी असेल तसे तुम्ही विकसित होणार. बाह्य वातावरणाचा संगतीचा परिणाम आपल्या अंतर्मनावर होत असतो. म्हणून चांगली संगत ही आपल्यासाठी खूप नेहमीच गरजेची असते. चला तर याच सुंदर विचारांनंतर वळूया आपल्या कार्यक्रमाकडे. सुरुवात करूया आजच्या भजनांना. रामकृष्ण हरी माऊली. कृष्ण म्हटलं की आपल्याला आठवतात त्याच्या लीला. कृष्ण म्हटला की आठवतं गोकुळ. कृष्ण म्हटला की आठवतं त्याचं चोऱ्या करणं. आणि कृष्ण म्हटला की आठवतं त्याचं गाई चारणं, बासरी वाजवणं आणि त्या बासरीच्या सुरावरती गायींनी त्याच्याजवळ येणं. कृष्ण म्हटला की आपल्याला आठवतं गवळणींनी बाजाराला जाणं आणि मध्येच पेंद्या आणि त्यांच्या सगळ्या जोडीदारांनी मिळून गवळणींना अडवणं, कृष्णाचं येणं आणि कृष्णाने एकेकीच्या माठातलं लोणी काढून खाणं. कृष्ण म्हटला की आपल्याला आठवतं खोडकरपणा आणि कृष्ण म्हटला की आपल्याला आठवतं त्याने त्या गवळणींची काढलेली खोड. कृष्ण म्हटला की आठवतं कालिया मर्दन. हे का आठवतं रे? कृष्ण समत्व आहे, कृष्ण हे ममत्व आहे, कृष्ण हा बाप आहे आणि कृष्ण हीच माय आहे. गवळणींना माहीत आहे की बाजाराच्या वाटेवर कृष्ण आपल्याला अडवणार आहे, आपलं लोणी खाणार आहे, आपला खोळंबा करणार आहे. तरी सुद्धा गवळणी चोरून त्याची वाट पाहतायत, तो येण्याची वाट पाहतायत. याच्या मागचं कारण गवळणींचं कृष्णावर असलेलं प्रेम. अशीच एक रचना अर्थात गवळण आपल्यासमोर सादर होते आहे. गवळणी नो गवळणी नो अटपा ग बाई बाई उशीर लय झाला झाला ग झाला झाला उशीर झाला बाजाराला झाला ग झाला झाला उशीर झाला बाजाराला. चला चला ग बाई पळा पळा ग बाई चला चला ग बाई पळा चला 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 बाई पळा 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 बाई चला 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 बाई पळा बाई चला. आला ग आला आला गोपाळांचा मेळा आला ग आला आला गोपाळांचा मेळा. गोपाळबाई सारे एकत्र जमतील, दही दूध चोरून बाई ग मलाच हसतील. गोपाळ सारे बाई एकत्र जमतील, दही दूध चोरून बाई ग मलाच हसतील. आमच्या लोण्यावरती यांचा सदा असे डोळा, आमच्या लोण्यावरती यांचा सदा असे डोळा. एक एकाने उचलीला बाई एक एकाने उचलीला बाई लोण्याचा गोळा लोण्याचा गोळा लोण्याचा गोळा. चला चला ग बाई पळा पळा ग बाई चला चला ग बाई पळा चला 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 बाई पळा 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 बाई चला 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 बाई पळा बाई चला बाई पळा बाई चला. आला ग आला आला गोपाळांचा मेळा आला ग आला आला गोपाळांचा
सारेच दिसती बाई मला एक एक रत्न ग, सारेच दिसती बाई मला एक एक रत्न. काना कल्पतीन लंगडा हितमती, काना कल्पतीन लंगडा हितमती, ऐकावी त्याची मत. काना कल्पतीन लंगडा हितमती, ऐकावी त्याची मत, ऐकावी त्याची मत. एक एकाने, एक एकाने, एक एकाने, एक एकाने, एक एकाने उचलीला बाई, एक एकाने उचलीला बाई लोण्याचा गोळा, लोण्याचा गोळा, लोण्याचा गोळा. चला चला ग बाई पळा, पळा ग बाई चला, चला ग बाई पळा, चला 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 बाई पळा, पळा पळा बाई चला, चला चला बाई पळा, बाई चला. आला ग आला आला गोपाळाचा मेळा, आला ग आला आला गोपाळाचा मेळा. मग आले बाई नंदाचे बाळ, मग आले बाई नंदाचे बाळ. आम्हास सांगे बाई ग कंसाचा काळ, आम्हास सांगे बाई कंसाचा काळ. मारुनिया, मारुनिया कंस मामला चरणी लागे नामा, मारुनिया कंस मामला चरणी लागे नामा. गोड करून घ्या आमची सेवा, गोड करून घ्या आमची सेवा, भाव असे भोळा. गोड करून घ्या आमची सेवा, भाव असे भोळा. चला चला ग बाई पळा, पळा ग बाई चला, चला ग बाई पळा, चला 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 बाई पळा, पळा पळा बाई चला, चला चला बाई पळा, चला 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 बाई पळा, पळा पळा बाई चला, चला चला बाई पळा, पळा पळा बाई चला, चला 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 पळा, पळा 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 चला, चला 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 पळा, पळा पळा पळा. चला चला ग बाई पळा, पळा ग बाई चला, चला ग बाई पळा, चला 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 बाई पळा, पळा पळा बाई चला, चला चला बाई पळा, बाई चला. आला ग आला आला गोपाळाचा मेळा, आला ग आला आला गोपाळाचा मेळा, आला ग आला आला गोपाळाचा मेळा. रामकृष्ण हरिमौली. चैत्र महिना आहे आणि त्या चैत्र महिन्यामध्ये तुकोबरायच्या जीवनामध्ये सकाळचं शुद्ध पहाटचं वातावरण आहे. तुकोबराय उठले, अंतःकरणामध्ये एक इच्छा जागृत झाली, जगाच्या मालकाची काकडा आरती करावी. दुष्काळाचा प्रसंग पडलाय, उन्हाची ताप आहे. तुकोबरायच्या जीवनामध्ये स्वच्छंद आनंद आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता दिवसचारी खेळ मिळे. तुकोबरायने उठावं, रावळामध्ये जावं, जगाच्या मालकाचे दर्शन धरावे. तुकोबरायने अभंग गायला सुरुवात केली. उठा साधू संता. काकडा आरतीला प्रारंभ झाला, काकडा आरती संपली. हळूहळू हळूहळू सूर्यनारायणाने आपली भगवी छटा या भूमंडलावरती टाकली. अन्न अन्न म्हणत तुकोबरायचे 2 लेकरं मरून गेले, एक पत्नीही गेली. तुकोबरायच्या जीवनामध्ये आवली नावाची दुसरी पत्नी आली. घरामध्ये अन्न खाण्यासाठी अन्न नाही, पण देवाचा तुकोबरायने एकही दिवस प्रसाद चुकवला नाही. प्रसाद म्हणून काय दाखवावं? तुकोबराय आरती करताय, आरती झालीये आणि प्रसाद म्हणून माझ्या आवलीनं ताटामध्ये मिरच्यांचा प्रसाद आणावा आणि जगाच्या मालकाच्या समोर ठेवावा. तुकोबरायच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. अश्रूच्या धारा लागल्याच्या नंतर तुकोबराय देवाला प्रार्थना करताय, जगन्नाथाला प्रार्थना करताय, भगवंताला प्रार्थना करताय, म्हणताय, देवा आजवर माझ्या जीवनामध्ये असा दुष्काळाचा प्रसंग आला नाही. तुझ्या समोर नैवेद्याचा गोड प्रसाद ठेवायचा, तर तिखट मिरची ठेवली देवा, गोड म्हणून घे. जगाच्या मालकाने हाताने त्या ताटामधला एक मिरची उचलावी, आपल्या मुखारविंद्यात घालावी
आणि तिखट लागला असताना सुद्धा तुकोबरायकाकडून स्मित हास्य करावं आणि तुकोबरायने अभंगाची रचना करावी. आवडे हे रूप गोजरे सगुण पाहात आलोचन सुखावले, आता दृष्टीपुढे ऐसा चित्तूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. लांचावले मन लागले सी गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले, तुका म्हणे आम्ही माघावी लढीवारी पुरवावी आळी माये बापा. ऐका हे सुंदर भजन. आवडे हे रूप गोजिरे हे सगुण, आवडे हे रूप गोजिरे हे सगुण, आवडे हे रूप गोजिरे हे सगुण. पाहता पाहता लोचन, पाहता लोचन सुखावले, आवडे हे रूप गोजिरे हे सगुण, आवडे हे रूप गोजिरे हे सगुण. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. जो मी तुझं पाहे, जो मी तुझं पाहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळा, आवडे हे रूप गोजिरे हे सगुण, आवडे हे रूप गोजिरे हे सगुण. लाचावले मन लागली से गोडी, लाचावले मन लागली से गोडी, लाचावले मन लागली से गोडी. तेजवेन सोडी, तेजवेन सोडी, तेजवेन सोडी ऐसे झाले, आवडे हे रूप गोजिरे हे सगुण, आवडे हे रूप गोजिरे हे सगुण.
रामकृष्ण हरी माऊली. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा म्हणजे सगळ्यांचा देव. त्याला ना श्रीमंती लागते, त्याला ना रंग लागतो, ना त्याला रूप लागतं. पांडुरंग परमात्मा म्हणजे साक्षात भावाचा बुकेला आहे. आणि त्याचं रूप पाहताना तुकाराम महाराज पाहत राहतात आणि म्हणतात, सुंदर ते ध्यान उभा विटेवरी. विटेवर उभा असलेला पांडुरंगाचं रूप निहाळताना तुकारामांना त्याच्याकडे पाहावंसं वाटतं, त्याचा मोह होतो. कमरेवरती त्याचे ठेवलेले हात आणि कानामध्ये असलेले मकर कुंडल निहाळत राहतात तुकोबा. तुकोबांना जसा सुंदर वाटतो पांडुरंग, तेवढाच सावळा विठ्ठल तुम्हा आम्हा सगळ्यांना प्रिय आहे. तो कोणत्या जातीत अडकत नाही, तो धर्मात अडकत नाही, तो रंगात अडकत नाही. तो फक्त अडकतो तो भावात. कारण काय तर सुंदर ते ध्यान उभा विटेवरी. ऐकूया तुकोबांची ही रचना. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी हे बोनिया. करकटावरी हे बोनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर. आवडे निरंतर. आवडे निरंतर. हे चिरूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मकर कुंडले तळपती श्रवणी. मकर कुंडले तळपती श्रवणी. मकर कुंडले तळपती श्रवणी. पाहिन श्रीमुख आवडीने. कंठी कौस्तुभमणी विराजित. कंठी कौस्तुभमणी विराजित. विराजित.
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी हे बोनिया, करकटावरी हे बोनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, उभे विटेवरी, उभे विटेवरी. कोणत्याही कार्यारंभी गणेशाचं स्मरण हा आपल्याकडचा प्रघात आहे. मग ते ग्रंथनिर्माण असो अथवा गृहनिर्माण असो, या दोन्ही ठिकाणी ग्रंथांमध्ये तर मंगलाचरणाचे जे श्लोक सुरू होतात तेच गणेशाच्या वंदनाने सुरू होतात. संत रामदासांनी मनाच्या श्लोकाची सुरुवात करताना गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा, असं म्हणून त्या गणेशाचं स्मरण केलं. ज्ञानदेवांनी आता अभिनव वाग्विलासिनी असं ज्यावेळी ते सरस्वतीला म्हणतात, तत्पूर्वी ते गणपतीला वंदन करतात आणि देवा तूच गणेशू असं म्हणतात. पण ज्या गणाधीशाला समर्थांनी इतक्या सोप्या पद्धतीनं आपल्या पुढे ठेवलं तोच गणेश मात्र दासबोधात वर्णन करताना त्याचं माया ब्रह्माचं रूपही सांगतात. ते म्हणतात, जो माया ब्रह्मीपासून उद्भवला, जो झालाच नाही तया अरूपाला रूप कैचे, असं जे त्याचं वर्णन केलं जातं त्या गणेशाला संत तुकारामांनीही अत्यंत अद्भुतपणानं वर्णन केलेलं आहे. अत्यंत अद्भुतपणानं त्याला नमस्कार केला आहे. तो नमिला गणपती नेमका कसा आहे ते ऐकूया तुकाराम बुवांच्या याच अभंगातून. नमिला गणपती, नमिला गणपती, ओ नमिला गणपती, नमिला गणपती, माऊली शारदा, माऊली शारदा, आता गुरुराया दंडवत, नमिला गणपती, ओ नमिला गणपती. गुरुराया चरणी, गुरुराया चरणी, गुरुराया चरणी, गुरुराया चरणी, मस्तक ठेविले, मस्तक ठेविले,
स्मृतीला द्यावी मती नमिला गणपती हो नमिला गणपती. गुरुराया तुझ ऐसा गुरुराया तुझ ऐसा नाही सखा नाही सखा कृपा करोनी रंका धरी हाती नमिला गणपती ओ नमिला गणपती. पिता गुरुबंधू तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तुका म्हणे माता. आ आ आ तुका म्हणे माता पिता गुरुबंधू पिता गुरुबंधू तूच कृपा सिंधू ओ तूच कृपा सिंधू तूच कृपा सिंधू गणराया नमिला गणपती ओ नमिला गणपती नमिला गणपती. माऊली शारदा माऊली शारदा आता गुरुराया दंडवत नमिला गणपती हो नमिला गणपती हो नमिला गणपती. जय जय पांडुरंग हरी. विठ्ठला माय बापा किंवा ज्ञानदेव तुकाराम असं जेव्हा म्हणतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. पण हे क्षणभरच टिकतं. पुन्हा संसारातील खाच खळगे काटे कुटे भेटतात. फक्त संत मात्र याला अपवाद आहेत. परिस्थिती कशी येऊ ते शांत स्थितप्रज्ञ राहतात. बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे कृपा केली. दिवाळं निघालं छान झालं. बरे झाले देवा बाईल कर्कशा बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरे झाले देवा व्रत एकादशी केले उपवासी जागरण. संत संकटांना घाबरत नाहीत. आपण मात्र सायास करत राहतो. विठ्ठला मायबापा म्हटलं की थांबतो, बरं वाटतं. पण संतांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला तर मग सायास काय आणि पुढं कसं जायचं हे या गीतातून आपण ऐकूया. सायास किती ते करायचे आणखी किती चालायचे. सायास किती ते करायचे आणखी किती चालायचे. देवा आणखी किती चालायचे. सायास किती ते करायचे.
फुलांची या वाटेवर दगड धोंडे तीक्ष्ण काटे उठवर आता वेचायचे सायास किती ते करायचे आणखी किती चालायचे संतांनी जे सांगितले कमी जणांना आवडले संतांनी जे सांगितले संतांनी जे सांगितले कमी जणांना आवडले होतो मी पण त्यामधला मज दूर दूर का ठेवायचे सायास किती ते करायचे देवा आणखी किती चालायचे घर समाज देश धर्म तो उठवर आता सोसायचे घर समाज देश धर्म तो उठवर आता सोसायचे मी तर देवा तुझे लेकरू मी तर देवा तुझे लेकरू तू खांद्यावरी उचलायचे सायास किती ते करायचे आणखी किती चालायचे देवा आणखी किती चालायचे देवा आणखी किती चालायचे आपण ज्यांच्या संगतीत राहतो त्यांचे राहणीमान, त्यांचे विचार, त्यांचे गुण, दोष याचा परिणाम नकळतपणे आपल्या स्वभावावर होत असतो. त्याचप्रमाणे आपली वागणूक, आपले विचार याचा सुद्धा दुसऱ्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे आपण आपल्या आचरणावर विशेष लक्ष द्यायला हवं. यात सुंदर विचारांनंतर आता मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.